नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण आंब्याची आईस्क्रीम बनवूया, मँगो आईस्क्रीम। अगदी चविष्ट लागते, भारी आईस्क्रीम बनते। साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहे। त्यासाठी इथे एक आंबा घेतलाय, मी स्वच्छ धुवून घेतलाय, मीठ टाकून मिठा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आणि पुसून घेतलाय। त्या पावडर केमिकल्स निघून जातं। आता आंबा आपण असं काप करून घेऊया आणि बारीक बारीक असा काप करायचा। आंब्याचा सर्व गर काढून मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण। अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचं। आईस्क्रीम तर कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते। आता अशी आईस्क्रीम बनणार आहे, सगळ्यांना आवडणारी आईस्क्रीम आहे। बघताक्षणी किती खाऊस अशी वाटणारी आईस्क्रीम आहे। मँगो कुल्फी बोला, आईस्क्रीम बोला, चालतं। सर्व आंब्याचा आपण काप करून घेणार आहे। आपण कुठली मिल्क पावडर नाही टाकणार, क्रीम नाही, काय नाही, दोन वस्तू मध्येच बनणार आहे आईस्क्रीम कुल्फी। एक 2-3 वेलची आपण सोलून टाकूया। दोन 3 चमचे साखर घालूया आपण। साखर नसं आवडीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता। ते गल्लास मी दूध घेतलंय, दूध घालूया। म्हणजे पाव लिटर दूध आहे, अर्धा लिटर 500 ग्राम 250 ग्राम दूध आहे। झाकून आता मिक्सर मध्ये फिरवून घेऊया आपण, पेस्ट बनवून घ्यायची। एक चूव करायचा आंब्याचा आणि दुधाचा। हो, अशा पद्धतीने मी केलंय। स्मूथ असं बॅटर झालंय आपलं। आता गलासात ओतून घेऊया आपण, कुल्फी मोड मध्ये वाटणार आहे। आता या भांड्यानं आपल्याला वता येणार नाही, म्हणून आपण गलासात ओतून घेऊया। इथे मी कुल्फी मोड घेतला, आपण ओतूया कुल्फी मोड मध्ये। सर्व कुल्फी भरून घेऊया। करून आता राहिलेलं पण ओतून घेऊया। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, भारी आईस्क्रीम होती आपली ही मँगो कुल्फी। दिसायला तर खूप सुंदर दिसते बघा। अशा पद्धतीने आपले झाकण लावून घेऊया आपण सर्व। तुमच्याकडे कुल्फी मोड नसलं तुम्ही गलासात पण बनवू शकता। 5 ते 6 तास आपण फ्रीजर मध्ये ठेवणार आहे। रात्रभर ठेवलं तरी चालेल, मी रात्रभर ठेवणार आहे, सकाळी काढणार आहे। अशा पद्धतीने सर्व मी लावून घेतले। आता आपण फ्रीजर मध्ये ठेवूया। आता मी सकाळी काढून घेतले, ताटामध्ये थोडं पाणी घेतलं, मिसळलं होते असं।
निघायला सोपे पडते, पटकन निघते बघा, खूप सुंदर दिसते, चवीला तर अप्रतिम लागते, बनवून नक्की बघा। रेसिपी आवडली लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया आपण। रेसिपी बघले धन्यवाद, बाय बाय।